हॅलो नमस्ते, कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज का नाही कास्ट सेन्सस, जात जनगणना ह्याच्याबद्दल बोलणार आहे. आपल्याला आपण काय म्हणतो, जातपात नाही, जातीचं आपण विसरायचं वगैरे. कुठे गेलात तरी तुमची जात विचारली जातीये का नाही? कुठलाही तुम्ही ऍप्लिकेशन भरा, कुठलाही फॉर्म भरा, कशालाही तिथे रिलिजन, कास्ट सगळं आपल्याला नोंद करावी लागते. एवढेच काय, आता नुकतंच सरकारनं पण कास्ट सेन्सस घ्यायला अनुमती दिलेली आहे. आज मी हा व्हिडिओ करतेय, तुमचं काय मत आहे ह्याच्याबद्दल म्हणून. माझं मत विचारलात तर का नाही, आम्ही कुठल्याही जाती धर्मावर विश्वास ठेवत नाही. आम्ही प्रत्येकाला माणूस म्हणून रिस्पेक्ट देतो, त्याला माणूस म्हणून कन्सिडर करतो. कुठल्याही जाती धर्म नाही आम्ही मानत. हे जाती धर्मामुळे तरी आपले एवढं सगळं प्रॉब्लेम्स झालेले आहेत. हे पूर्वीपासून. आता पूर्वी काय होतं, इवन ब्रिटिश सुद्धा यायचे आधी आपल्याकडे आपण करायचे कामाप्रमाणे, कर्म म्हणजे काम, त्याचे प्रमाणे जाती होत्या. किती जाती होत्या तेव्हा? हे वैदिक टाइम्सचं बोलतीये मी, वेदांचे काळातलं. 4 होत्या. म्हणजे काय? ब्राह्मिन्स, क्षत्रिया, वैश्या आणि शूद्रस. ब्राह्मिन्स म्हणजे जे पूजापाठ हे सगळं करत होते, ते ना ब्राह्मिन्स म्हणायचे. क्षत्रिया म्हणजे राज्य कारभार करायचे, युद्ध करायचे. वैश्यास म्हणजे व्यापारी, बिझनेस पीपल. शूद्रास म्हणजे बाकीची कामं, म्हणजे अंग मेहनतीची कामं म्हणा, करणारे लोकांना. असे 4 तेव्हा टाइप्स होते. पण हे 4 टाइप्स म्हणजे काय आत्तासारखं होतं का? आज कसा ब्राह्मणाचे घरी जन्मलेला ब्राह्मण बनतो, क्षत्रियाचे घरी जन्मलेला क्षत्रिय बनतो, वैश्याचे घरी बनलेला वैश्य बनतो. तसं होतं का? नाही. तेव्हा तुम्ही कुठलं काम करता, तुमचे कामावर अवलंबून तुमचे कास्ट असायचे. ते आजचे सारखे रिजिड नव्हते. तुम्ही कुठलं काम करता त्याचे प्रमाणे तुम्ही ते जात होता. पण आज तसं आहे का? आज तसं नाहीये. आणि हे जातीपातीमुळे किती प्रॉब्लेम्स होतात आज बघितलंय का आपण? किती खून होतात, किती मुला मुली एकमेकांना आवडते म्हणून लग्न केले तरी तर मोठ्यांना आवडलं नाही, ते कुठले पॉइंट्स पर्यंत तर जाते, हे सगळं आपण बघितलेलं आहे. त्याचे शिवाय हे झालं वैदिक टाइम्सचं, असं होतं. नंतर ब्रिटिश आले. त्यांना काय पाहिजे होतं? त्यांना डिवाइड अँड रूल पाहिजे होतं. ते बघितलं इथे काय काय चाललेलं आहे. मग ते पण डिवाइड अँड रूल करायला त्यांना आवडलं. म्हणजे त्यांचं हेतूच तो होता, डिवाइड अँड रूल. आणि आज कितीतरी राजकारणी पण हे जात पातीला का पोसतात? तुम्हाला माहित आहे का करतात? आपल्याला माहित आहे अमुक इथे का नाही, अमुक जातीचे जास्त आहेत, तिथे अमुक जातीचाच उभा करूया, म्हणजे त्याला जिंकायला सोपं जाते. म्हणजे ते पण त्यांचे फायदेसाठी हे जातीचं समीकरण वापरलं जाते. किंवा तेच जातीचा तिथून निवडून आला तरी तो ते गावाचा काय उद्धार करतो का? हे आपलं आपण बघूया. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मला, झालं असलं तर. आणि ह्याचे शिवाय कितीतरी भांडणांना कारण होते.
तरी मी सांगते, हल्ली आपण शहाणे झालेलो आहोत माणसं, सगळ्या जाती धर्माची माणसं. आता परवाच आपण बघितलं काश्मीरमध्ये काय घडलं. धर्म विचारून गोळ्या मारल्या गेला. त्यांना काय वाटलं, आपण असं केलं का नाही देशात पण दोन्ही धर्माचे भांडायला लागतील, एकमेकांना मारहाण करतील आणि देशात हे सगळं असं मारहाणीचं तर हे चालू होईल. पण आमची माणसं दोन्ही खूप शहाणी आहेत. थँक्स टू ऑल, बोथ हिंदूज अँड मुस्लिम्स. इवन मुस्लिम्स सुद्धा म्हणतात आम्ही भारतीय आहोत. पहिल्यांदा ओवेसींची भाषणं ऐका, त्यांनाही कळलेलं आहे, ती पण शहाणी झालेली आहेत. त्यामुळे दोन्ही गटातले लोक शहाणे झालेले आहेत आणि त्यामुळे आपले कुठलेही दंगे झाले नाहीत. म्हणजे सगळे धर्माची लोक आपले इंडियातली, त्यांना माहित आहे फर्स्ट वी आर इंडियन्स. जे काही आम्ही धर्म वापरतो तो आपल्या घरात आहे, तो आपला खाजगीतला आहे, हे सगळे लोकांनी जाणलेलं आहे. त्यामुळे शांततेनं पूर्ण देशानं आपले सरकारला पाठिंबा दिला आणि आपले आर्मी पर्सन्स तरी काय त्यांचं कौतुक करायला पाहिजे, एवढं थोडंच आहे. ते तिथे लढतात म्हणून आपण इथे सुखी आहोत, आपण निवांतपणे राहू शकतो. खरंच आपली इंडियातली आर्मी मला वाटते पूर्ण जगातली नंबर 1 म्हणेन मी. एवढी खरंच हुशार आहेत आपले आर्मीला. म्हणजे सगळं आला, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळे अतिशय जगातलं नंबर 1 म्हणेन मी. त्यांना सलाम. आणि त्यांच्यासाठी, आपले आर्मीसाठी, आपले देशाचे सैनिकांसाठी काय मदत हवी ती करायला आपण सगळे सिटीजन्स ऑफ इंडिया आपण रेडी आहोत. काही तुम्हाला गरज असली, गरज म्हणावे काही हेल्प, मॉरल सपोर्ट असेल, तुमच्या कुटुंबाची देखभाल असेल, काही, आपण सगळे भारतीय आज रेडी आहोत. त्यामुळे सर्वांपेक्षा श्रेष्ठ आज तरी आपले आर्मी पीपल आहेत. आता हे आर्मीत आपण बघतो इथे काही जातपात आहे का? नाही. ते आपले इंडियन सोल्जर्स आहेत. त्यामुळे माझं म्हणणं आहे, आपण इंडियात जात धर्म हे सगळं सोडून टाकायला पाहिजे. आपण इंडियन्स आहोत म्हणून आपण राहायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल, अहो आपण का करतो हे सगळं? हे सगळं आपण सोशल जस्टिस साठी करतो. बेनिफिट्स लोकांना मिळावे म्हणून करतो. ठीक आहे ना. कुठल्याही जाती धर्मातले लोक जे इकॉनॉमिकली वीक आहेत त्यांना मदत करायला पाहिजे. त्यांना मदत करा. पण फक्त जातीवर हे करून आपलेत दुरावा निर्माण करायला नको असं मला वाटते. आपण सर्वांनी आपली जात धर्म हे सगळं विसरावं. वी आर ऑल इंडियन्स. आणि नो डाऊट बेनिफिट्स द्या ना. जे सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत त्यांना जरूर मदत करायला पाहिजे. हा धर्म आहे आपला. त्यामुळे तुम्हाला काय वाटते? आता हे सेन्सस होणार आहे, कास्ट सेन्सस.
जनरली आपल्याला कोणी आहो, तुमची जात कुठली हो विचारलं की बरं वाटतंय का? आपल्याला राग येतो. एम आय राईट? मग पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला जात सांगावी लागते. आता तरी जनगणना करायला लोक येणार आहेत आपल्या घरी, त्यांना आपल्याला आपली जात सांगायला लागणार आहे. तुम्हाला काय वाटते ह्याच्याबद्दल? प्लीज मला कॉमेंटमध्ये कळवा. हॅव ए गुड डे.